संगीत सम्राट एक असा संगीतमय प्रवास ज्यानं गेल्या वर्षात महाराष्ट्रातल्या तमाम संगीतप्रेमींना झपाटून टाकलं. गेल्या वर्षी पार पडलेल्या संगीत सम्राटच्या पहिल्या पर्वात झी युवाने संगीत आणखी समृद्ध करण्यात खारीचा वाटा उचलला. निवडलेल्या हिऱ्यांना तासून तासून लखाकी आणली ती आमच्या मेंटॉर्स आणि परीक्षकांनी. आणि शेवटी एका महाभव्य अंतिम सोहळ्यात महाराष्ट्राला मिळाला त्याचा पहिला संगीत सम्राट नंदिनी आणि अंजली यांच्या रूपात. संगीत सम्राटच्या पहिल्या पर्वापासून तुम्हा प्रेक्षकांनी या कार्यक्रमावर यातील स्पर्धकांवर भरभरून प्रेम केलं. तुमच्या प्रतिसादामुळेच या कार्यक्रमाच्या यशाचा पाया भक्कम रचला गेला. मन राजमातेला खास मला एक इन्स्टंट कविता सुचली यावर. नाही कुणाची लाज नाही कशाचा माज, नाशिककर आहोत संगीत सम्राटचं पर्व गाजवणार आज. संगीत सम्राटच्या दुसऱ्या पर्वासाठी सुद्धा महाराष्ट्रभरात हजारोंच्या संख्येने ऑडिशन्स घेतल्या गेल्या आणि त्यातील उत्तमोत्तम स्पर्धकांना घेऊन पुन्हा तुमच्या समोर आला आहे तोच मंच, तीच ऊर्जा आणि सोबत आहेत महाराष्ट्राचे युवा संगीत सम्राट, बुलंद आवाजाचा बादशहा आदर्श शिंदे आणि सुरांचा सरताज राहुल देशपांडे. गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने पडतारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. Gazani za gazani zani bani za ga 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 pani za ga 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 gazani za ga 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 gazani za ma ga 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 ma ba 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 ba
ni 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 ba 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 ni 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 ga 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 ni 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 ba ba ni sa ni ba ni sa ni ma ni sa ni ba ni sa ni ma 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 ba ni 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 ba ba ma ni ba ni ba 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 ma ga re sa ni sa sa ga ba ba ma ga re sa ni sa 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 da da ni sa ga 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 sa ni sa ga 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 sa ni sa ga ma da ni sa ni sa ni da ni da ma ga ma da ni sa ni ni da ni da ma ga ma da ni sa ga ga a a नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा हा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा विठ्ठला विठ्ठला माया बाबा विठ्ठल 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 क्या बात है, खूप भारी, खूपच कमाल. या शोची याहून ग्रँड सुरुवात यापेक्षा होऊच शकत नाही. तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड. तर या शोचं नाव आहे संगीत सम्राट आणि मला असं वाटतं तुम्ही दोघंही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे संगीत सम्राट आहात. आदर्श, तू संगीत सम्राटच्या पहिल्या पर्वाचा जज होतास आणि आता परत या दुसऱ्या पर्वाचा सुद्धा जज आहेस. तूच असा आहेस एकमेव की ज्यानं हा सगळा प्रवास इतक्या जवळून पाहिलायस. काय सांगशील? मला खरं तर खूप आनंद होतोय की हा दुसरा पर्व त्याच जोशात आम्ही घेऊन आलोय. आणि खरं सांगायचं तर पहिला पर्व त्याला लोकांनी इतकं प्रेम दिलं. महाराष्ट्रातनं, खेडापाड्यातनं, कानाकोपऱ्यातनं, महाराष्ट्रातनं पूर्ण टॅलेंट आलं होतं असं मला वाटतं. आणि मागच्या सीझनपेक्षा हा सीझन एक लेवल अप आहे बरं का. कारण हे सीझन खूप गाजणारे लोक त्याची आतुरतेने वाट बघत होते. तर मला एवढं सांगायचं आहे की प्लीज तयारीने या. राहुल दादा, तुझं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आणि तू हा शो जज करणार आहेस, तर तुझ्या काय अपेक्षा आहेत? जेव्हा आत आलो ना
तेव्हा बाहेर एवढी गर्दी होती की मला ती बघूनच मला कुठेतरी खूप बरं वाटलं की खऱ्या अर्थाने खूप चांगलं काहीतरी इथे ऐकायला मिळणार आहे. आणि मला दुसरी आणि महत्वाची गोष्ट अशी वाटते की खूप रियालिटी शो आहेत, वेगवेगळे गाण्याचे असतील किंवा गाण्याचे सगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत, पण मला असं वाटतं की संगीत सम्राट हे असं एक मंच आहे की ज्याच्यामध्ये बँडही आहे, रॅप असेल, खरंय. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटल असेल, व्हॉट एव्हर. मला असं वाटतं असा हा एकमेव मंच आहे त्याच्यामुळे, आणि त्याला एज लिमिट पण नाहीये. I know. म्हणजे तुम्ही 4-5 वर्षाचे असाल ना तर फक्त तुम्ही अट आहे ती संगीताची. चांगलं संगीत घेऊन या, तुमच्याकरता हा मंच आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की तिकडे बसून मला खूप छान छान काहीतरी ऐकायला मिळणार आहे आणि मी खूप समृद्ध होणार आहे. वा, खरंच ही सगळ्यांसाठी पर्वणी असणार आहे. मला तुमच्या दोघांचं गाणं ऐकायला मिळणार आहे, आपल्या सगळ्या स्पर्धकांची गाणी ऐकायला मिळणार आहेत. मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि बसायची विनंती करते. तर आपल्या लाडक्या जजेसची एंट्री आता झालेली आहे. आता मी हीच एनर्जी घेऊन बाहेर जाते आणि एक एक कंटेस्टंट्सना आत पाठवते. ओव्हर टू यू. काय रे तुझं नाव? माझं नाव कैवल्य केसकर. काय गाणार आहेस तू? मी तुमच्या पुढे मुरलीधर श्याम. अरे वा, व्हेरी गुड. मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम. तूच गुरु एकच त्राता, तूच गुरु एकच त्राता संगीताचा, तू दाता संगीताचा, तू दाता तारक तव शुभ नाम. मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम. तूच स्वरेश्वर तुलय भास्कर, तूच स्वरेश्वर तुलय भास्कर. तूच स्वरेश्वर तू तूच स्वरेश्वर तुलय कला साधका तूच विधाता, कला साधका तूच विधाता प्रतिभेचे सुखधा. मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम, मुरलीधर श्याम, मुरलीधर श्याम. इम्पॅक्ट इतका सुंदर होता, जबरदस्त होता. आणि हे कट्यारमधलं गाणं होतं त्याच्यामुळे माझ्याकरता अतिशय जास्ती स्पेशल गाणं होतं. आणि तू खूप छान गायलास. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्याकडनं अजून काही काही वेगवेगळं पण ऐकायची आम्हाला इच्छा आहे आणि त्याच्याकरता तू वेगळे प्रयत्नही करशील अशी खात्री आहे मला. असे गायक आल्यानंतर संगीत सम्राटचा लेवल अजून वरती जातो आणि अशा गायकांमुळेच संगीत सम्राट हा सगळ्या कार्यक्रमांपेक्षा खूप वेगळा आहे एवढं मी छातीठोकपणे सांगू शकतो. आणि मित्रा, पुढच्याही राऊंडला आम्ही तिथून इथे यायला हवं ह्याची काळजी घे. ऑल द बेस्ट. थँक्यू. आदर्श, काय जबरदस्त सुरुवात झाली रे संगीत. हो यार, आता पुढे अजून कॉम्पिटिशन टफ होणार आहे. ग्रेट. लुकिंग फॉरवर्ड. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नहरी सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी.
तुम्हा दोघींना बघून मला पहिल्या सीझनचे आमचे विनर नंदिनी आणि अंजली या दोघींची आठवण आली. छंद मकरंद प्रिया मिले या नंदिनी पण अशीच अंजली छोटी होती आणि नंदिनी अशी तुझ्या एवढीच होती आणि तुझ्यासारखाच ती पण ठेवराव निघायची आणि छोटी जी होती अंजली ती अटॅकिंग होती. तर तू पण तशीच आहेस. तर म्हणून मला लगेच त्यांची आठवण आली. हे छोटा पॅकेट बडा धमाका नेहमी असतंच का असं? छोटे असतात ते अटॅकिंगच असतात. आणि काय तू ते दोन्ही गोष्टी ते सॉफ्ट होते ना 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 हे जे व्हॉइस मॉड्युलेशन आहे ना ते इतकं करेक्ट केलंस तू बाळ आणि खूप बरं वाटलं. आणि त्या दोन्ही गोष्टी तू हार्मोनीज काय काय मध्ये करत होतीस ओरिजिनलमध्ये कोरसनी त्या केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी खूप चांगल्या ब्लेंड झाल्या आणि मला खूप आवडलं. थँक्यू सर. खूप छान. तुमच्या दोघींचे आवाज मला खूप आवडले. थँक्यू. व्हेरी स्वीट. चान्स द्यायला पाहिजे असं मला वाटतं. ए आवाज वाढव. काय तुमच्या ग्रुपचं नाव? आमच्या ग्रुपचं नाव आहे कोकण कन्या आणि आमचा इथे येण्याचा हेतू हाच आहे की प्रत्येक ठिकाणी संगीत आहे कोकणामध्ये आणि ते संगीत लोकांपर्यंत पोहोचावं अशी आमची खूप इच्छा आहे. काय सादर करताय? कोकणातलंच गोमू माळेला जातेचं फ्युजन. अरे नाखवा Everything that you ever dreamed of disappearing when you wake up. But there's nothing to be afraid of, even when the night changes. It will never change. Me and you. Hayya ho, hayya ho, hayya ho, hayya ho. हिरव्या हिरव्या रंगाची झाडाची फुलांनी बहरली माती. अंग पाण्यावरती मन हरपून जाते. हिरव्या हिरव्या रंगाची झाडाची फुलांनी बहरली माती. अंग पाण्यावरती मन हरपून जाते. गुमू माहेरला जाते. गोमू माहेरला जाते हो नातवा. तिच्या गोवाला कोकण नातवा. गोमू माहेरला जाते हो नातवा. तिच्या गोवाला कोकण नातवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. हिरव्या हिरव्या रंगाची झाडाची फुलांनी बहरली माती. अंग पाण्यावरती मन हरपून जाते. हिरव्या हिरव्या रंगाची झाडाची फुलांनी बहरली माती. अंग पाण्यावरती मन हरपून जाते. हिरव्या हिरव्या रंगाची झाडाची फुलांनी खूप छान झालं. खूप आवडलं मला. थँक्यू सर. म्हणजे अभिषेक हे बुवांचं हे गाणं आणि इतक्या वेळेला मी ते ऐकलेलं आहे पण त्या गाण्याचा असा आविष्कार माझ्या डोक्यात पण कधी आला नाही. आय एम लुकिंग फॉरवर्ड की अजून तुम्ही काय काय छान छान आमच्याकरता घेऊन याल. मला तर खूप आवडलं बा. थँक्यू. थँक्यू सर. सर एक बोलायचं होतं. हां बोल. आम्ही मागच्या सीझनमध्ये जेव्हा दंगल गर्ल्सला पाहिलं तेव्हाच आमच्या डोक्यात हा विचार आला की आपण पण असं काहीतरी नक्कीच करू शकतो आणि सेकंड सीझनची खूप वाट बघितली आणि आज आम्हाला तो खूप आनंदाचा क्षण आहे की आम्ही आज इथे आहोत. थँक्यू सो मच फॉर झी युवा. तुम्ही येत असतानाच मला असं वाटलं की दंगल गर्ल्स त्याच येत आहेत की काय. तुमचं अशी एंट्री होती तुमची कारण त्या वाघिणीसारख्या यायच्या आणि तुम्ही पण तशाच आलात. मला खूप आवडलं. थँक्यू. थँक्यू सर. मला जास्त काहीही बोलायचं नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे आवाज वाढव कोकण कन्या आईची शपथ हाय. संगीत सम्राट, संगीत सम्राट.
माझ्याकडे तुमच्यासाठी एक नाही, दोन नाही, तब्बल 4 सरप्राईजेस आहेत. आता मी तुम्हाला सांगत नाही, मी त्यांना थेट इथे बोलवते. तर स्वागत करूयात जोरदार टाळ्यांनी आपल्या सगळ्या कॅप्टन्सचं. तर हे आहेत आपल्या संगीत सम्राटचे कॅप्टन्स. वूहू! सगळ्यात आधी तर झी युवाचे खूप मनापासून आभार की इतकी मोठी जबाबदारी त्यांनी आमच्या चौघांवर दिली आहे. आणि मला असं वाटतं की इथे जे म्युझिकल गिव्ह अँड टेक होणार आहे त्यासाठी जास्त उत्सुक आहोत. आणि ह्या निमित्ताने एक वेगळी प्रयोगशीलता आम्हाला सगळ्यांनाच करायला मिळणार आहे, जोपासायला मिळणार आहे. तर वी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड. जुईली, तुला काय वाटतं? तू एवढ्या सगळ्या ऑडिशन्स बघितल्या आहेत आणि किती अटीतटीची स्पर्धा होणार आहे. वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स संगीत सम्राटवरती घडतात, मी बघितलेले आहेत, याआधी घडलेले आहेत. सो त्याच्याही पेक्षा नेक्स्ट लेवल, जसं आदर्श म्हणाला तसं नेक्स्ट लेवल आम्ही कुठेतरी आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये टाकून पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड. आता मी आपल्या जजेसना विचारणार आहे. राहुल दादा, आदर्श, काय वाटतंय तुम्हाला आपल्या या सगळ्या कॅप्टन्स बद्दल? हे सगळे ह्या प्रोसेसमधनं गेलेले आहेत आणि उत्तम सगळे सिंगर्स आहेत आणि खूप गायलेत त्याच्यानंतर. त्याच्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे ही जी आत्ता नवीन नवीन मुलं येणार आहेत किंवा जे कोणी येणार आहे त्यांना छान ग्रूम करता येईल की काय काय गोष्टी लागतात ह्या मंचावरती आल्यानंतर. तुमच्याकडनं काय काय अपेक्षा असू शकतात ॲज अ कंटेस्टंट. सो आय थिंक की त्यांचं खूप काम सोपं होईल इथे गाण्याचं जर ही लोक असली त्यांना मदत. मला असं वाटतं स्पर्धक आणि तुमच्यातला दुवा म्हणजे हे कॅप्टन्स आहेत. ॲब्सोल्युटली यू सेड इट. आणि माझ्या खूप अपेक्षा आहेत. मी सगळ्यांना ऐकलंय आणि सगळे अतिशय उत्तम सिंगर्स आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कंटेस्टंट्स विषयी खूप अपेक्षा आहेत की त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. ॲब्सोल्युटली. आदर्श, मला माहित आहे हे चौघेही काम चोख करणार आहेत, कारण की हे तुफान गायक आहेत आणि मला माझे आवडते सिंगर्स आहेत सगळे. त्यामुळे मला माहिती आहे या चौघांची काय खासियत आहे ना, म्हणतो आपण. हे सगळे कसे एकत्र सगळं टॅलेंट घेऊन येणार आहेत आणि ते बघायला मी उत्सुक आहे. आणि त्यांची तयारी ऑलरेडी सुरू झाली आहे. काय म्हणतेस? अरे हो, बॅकस्टेजला मी बघतीये सगळं. क्या बात आहे. त्यामुळे आता मी त्यांना सांगते की तुम्ही तयारीला लागा आणि तोपर्यंत मी इथलं सगळं सांभाळते आणि आपण बाहेर भेटूच. आता मी बाहेर जाते आणि एक एक कंटेस्टंट्सना आत पाठवते. ओव्हर टू यू. दिल की तपिश आज है आफताब, आफताब बजी मोरे दिल की तपिश आज है आफताब, आफताब बजी मोरे दिल की तपिश आज है आफताब, आफताब. खूप छान गायलास. थँक्यू सो मच. क्लीन आवाज आहे एकदम. थँक्यू. आणि तू शिकतोस का गाणं? हो, शिकतो. व्हेरी गुड. खालचे जे सूर आहेत ना, मी समजू शकतो की मे बी ट्रॅव्हल झाला असेल किंवा खूप गप्पा टप्पा झाल्या असतील किंवा खूप टेन्शन एक्साइटमेंट असेल तर खालचे सूर लगेच एकदम लागत नाही.
रा 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 रा. असं होतं ना कधीतरी. रा 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 रा. असं झालं तुझं एकदाच झालं. पण अदरवाईज मला वाटतं की गाणं अटेम्प्ट म्हणून तुझं खूप छान होतं. टेन्शन आणि बाकी सगळ्यापेक्षा माझं तर प्रेशर खरंच माझ्यावर खूप डबल होता तुमच्यासमोर गाणं म्हणजे. आणि सगळ्यात पहिला तर मला सांगायला आवडेल की मी 8वी 9वी असताना तुमचा कट्यारचा पहिला प्रयोग झाला होता. आमचा एक सामवेदी समाज आहे तिथे. तेव्हापासून म्हणजे माझ्यासाठी तुम्ही खूप मोठे आयडल आहात माझ्यासाठी. माझी अशी खरंच खूप इच्छा आहे की तुम्ही माझ्यासाठी 2 लाईन या गाण्याच्या गायलात तर खूप जरूर जरूर. चल एकत्र गायचं का आपण प्लीज. दिल की तपिश आज है आफताब जी मोरे दिल की तपिश आज है आफताब. सागरे बिसरे सगरे सपने कहीं न लागे मन ये आज मोरा दिल की तपिश आज है आफताब. सारे गानी सानी तब बाबा बाबा दानी सा. दिल की तपिश आज है आफताब. रे गमा गमा बा मबदा पदानी दानी सा. दिल की तपिश आज है आफताब. सारे गमा पदानी सा नी दानी दानी बदा बदा मबा मबा गमा रे गमा पदानी सा. दिल की तपिश आज है आफताब. सानी दानी दा बनी दानी दा बमा दा बदा बमा 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 गरे मगा मगरे ता. सारे गमा परे गमा पदा गमा पदानी मा पदानी सारे सानी दा बमा पदानी सा. दिल की तपिश आज है आफताब. है आफताब. है आफताब. मित्रा, कालपर्यंत तुझं स्वप्न होतं की राहुल दादाला भेटायचंय. आज तू भेटलासी, गायलासी सोबत. हे स्वप्न तुझं संगीत सम्राटने पूर्ण केलेलं आहे. केलं की नाही? मी इंजिनिअरिंगचा जॉब आता पुण्यात करतोय. पण त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की राहुल दादा जज म्हणून जेव्हा आहेत, तेव्हा मी माझ्या मॅनेजरशी आणि सगळ्यांशी लीडशी सांगितलं, सुट्ट्या असू देत किंवा काही असू दे, कसंही मला मॅनेज करून द्यायचं आहे, पण मला हा शो करायचा आहे. सो माझी खूप मनापासून ही विश होती आणि आज झी युवाने माझे हे स्वप्न पूर्ण केले. थँक्यू सो मच. एक गोष्ट सांगू का? मी सगळ्यांसमोर सांगतो, तू जर पुण्यात येत असशील तर मी पुण्यातच राहतो. तुझी जर शिकण्याची इच्छा असेल तर मी तुला जरूर शिकवेन. थँक्यू सो मच. जरूर. थँक्यू सो मच सर. इट्स माय ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू. माझं नाव लीलाधर पाटोळे, नांदुरा येथून आलेलो आम्ही. आई वडिलांचा सपोर्ट जास्त होता आणि ते शेती करत होते, लोकांची मजुरी, आणि त्यांनी खूप कष्ट घेतले माझ्या शिकण्याकरता. त्यांचा माझ्यावर भरपूर विश्वास आहे की मी संगीत सम्राटमध्ये बाजी मारणार.
कुठेतरी आतमध्ये हल्लं, कारण खळे काकांचं गाणं आणि ती लय इतकी अवघड आहे पेलायला, आणि ती तू इतकी सुंदर, अतिशय सुंदर तू ती निभावलीस, आणि खूप आतनं आलं यार. मलाही काही सुचत नाही, खूप आतनं आलं आणि ते इथे डिरेक्टली जाऊन भिडलं. त्याच्यामुळे सर माझी लायकी नाही आपल्या समोर. अरे 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 असं नको म्हणूस. ज्या प्रामाणिकपणे तू वाजवलंस, ज्या तळमळीने वाजवलंस, ती तळमळ, तो प्रामाणिकपणा, त्याच्यानंतर चांगलं वाजवण्याची ओढ हातनं, ते सगळं बाहेर आलं. कारण ते तू अतिशय तू तल्लीन झाला होता, तुला माहिती पण नव्हतं. थांब म्हणल्यानंतर तुला कळलंही नाही. मला असं वाटतं ते हे कधी कितीही मोठा झालास तरी ही जी भावना आहे, ही अवस्था आहे, ही कधी जाऊन देऊ नकोस, कारण हीच तुला खूप पुढे नेईल, खूप वर नेईल. खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप मोठा हो. मित्रा, जे इथे लागतं ना ते संगीत आहे, आणि ते तू आज केलंस. त्यामुळे मला उठून यायला भाग पाडलंस. मेहनती माणूस असतो ना, त्यांनी खूप मेहनत करून सगळं अचीव केलेलं असतं, आणि ते त्याच्या चेहऱ्यावर बघितलं दिसतं. मला प्लीज तुझं स्ट्रगल मला सांग. तू काय काय केलंस आयुष्यात? सर मी सर्वात पहिले तर गजानन महाराज आहेत ना आपले शेगावचे, त्यांच्या पैदल 10 वाऱ्या केल्या सर. 2 महिने पैदल जायचे, क्लारिनेट वादक. शेगाव ते पंढरपूर, पंढरपूर ते शेगाव पायी वारी करायची 2 महिने. त्याच्यामध्ये क्लारिनेट हे वाद्य वाजवायचं. वाद्य कशी मिळवलीस एवढी? सर हे एक एक करून घेतलं सर मी. माझ्याकडे ते घेण्याची बी हे नाही सर. पण ती कोणी मला भेट दिली, हे क्लारिनेट मला भेट दिलेली आहे वारीमध्ये. हे विठोबाचं गिफ्ट आहे, तुला माहिती आहे का? साक्षात म्हणू शकतो, कारण त्यातनं जे सूर निघत होते तुझे, ते सरळ आमच्या मनाला भिडत होते. थँक्यू. थँक्यू सर. नमस्कार, आमच्या बँडचं नाव आहे संगीत वेरिएट. भीती वाटते थोडीफार, कारण राहुल दादा समोर आणि आदर्श दादा समोर परफॉर्म करायची संधी आम्हाला मिळते. सो लेट्स सी. काय तुमच्या ग्रुपचं नाव? संगीत वेरिएट. काय करणार आहात तुम्ही? आम्ही गीत प्रकार, मराठी गीत प्रकार जे बर. आहेत त्यांना एक वेस्टर्न टच देऊन लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आय एम व्हेरी इंटरेस्टेड. काय करणार आहात तुम्ही? कालिदास कविराज रचित हे, कालिदास कविराज रचित हे, गानी शाकुंतल रचितो, जाणुनिया अवसान सोने, महत्कृत्य भरशिरी घेतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आधीनमितो, विघ्नवर्धन भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती मगतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पयला नमन हो करीतो वंदना, पयला नमन, पयला नमन, तुम्ही ऐका हो गुरुजन, आम्ही करीतो कथन, पयला नमन, पयला नमन. धुमकिट धुमकिट तदान धुमकिट नटना गर्नट हिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग, पखवाज देत आवाज जनन झंकार लेवनी, स्त्री रूप पुनवी नटरंग नटरंग नटरंग. कड 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 ढोल ढोलकी हुंदर ही तालाची, अरे छुम छुम छनन साथ दिला या घुंगराच्या बोलाची, जमवून असा स्वर साज मांडतो ही चैनंती आवजी, किरपेचं दान द्यावजी हे आवजी, किरपेचं दान द्यावजी हे आवजी, किरपेचं दान द्यावजी हे. मला तुमचा हा एफर्ट जो होता हा अतिशय मनापासून आवडला. थँक्यू सर. खूप नॉवेल होता हा अटेम्प्ट. म्हणजे ज्या पद्धतीने कॉयर तुम्ही वापरलात मला खूप आवडला.
आदर्श. थँक्यू सर. अशाच टॅलेंटला एकच हा कार्यक्रम आहे जो दाद देतो. एकदा संगीत सम्राटसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बरं. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की मला गाणं आवडल्यानंतर, मला एखादा परफॉर्मन्स आवडल्यानंतर मी काय म्हणत असतो, शिंदेशाही सलाम, आवाज वाढव. संगीत सम्राट, संगीत सम्राट, संगीत सम्राट. काय तुझं नाव? श्रावणी सचिन वागळे. व्हेरी गुड, मस्त, ऑल द बेस्ट. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढा, तू चाल पुढा, तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची, परवा भिकुनाची, परवा भिकुनाची. भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती तेला, जगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, जगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढा, तू चाल पुढा, तू चाल पुढा, तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. किती गोड आहेस तू, किती छान गायलस तू. तुला माहितीये हो ना? कोणी सांगितलं तुला तू छान गातेस? म्हणजे अरे आईने सांगितलं. अच्छा, आईने सांगितलं ना? आईने बरोबर सांगितलं एकदम की तू खूप छान गातेस. काय वाटतं दादा? तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. अतिशय गोड आवाज आहे तुझा, खूप छान, इनोसेंट आहेस तू. थँक्यू. मला खूप आवडलं तुझं गाणं. थँक्यू. द्यायचं का? तू येर पुढ मनाचा शेला घेऊन जा. झाली तुझी ऑडिशन, सिलेक्ट झालीस ना? कुठलं गाणं म्हणलंस मग आता? आता मन शुद्ध तुझं. काय सांगते, मनसुद्धा इतकं माझं लाडकं गाणं आहे, पारंपरिक आपलं चालत आलेलं गाणं. आणि तुला माहितीये का डबल सीट या पिक्चरमध्ये कोणी गायलंय हे गाणं? हो. कोणी? अजय दादा. आणि कोण? मी गायले त्यांच्यावर. माहितीये तुला? गाऊन दाखवू की मला? मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढा, तू चाल पुढा, तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुटा वाट मंदी बोचती तेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची. अगं किती गोड गायलेस तू. कॉंग्रॅच्युलेशन आणि विश यू ऑल द बेस्ट. आणि तू आजपासून माझी फेवरेट झाली आहेस, बस एवढंच मी तुला सांगू शकते. अरे टायगर, टायगर श्रॉफच जणू. नाही, पण मी काकासाहेब जाधव सर. तुझं नाव काकासाहेब जाधव आहे. तुला कोणी सांगितलं का तू टायगर श्रॉफ सारखं दिसतोस म्हणून? हो सर, ऑडियन्सनेच सांगितलंय. ऑडियन्स म्हणजे एक वेळेस मी एका शो मध्ये गेलो होतो. सो त्यावेळेस त्या शो मध्ये त्या सिंगरनी तब्बल 2.5 तास गायलं आणि त्यानंतर मी फक्त एकच सॉन्ग प्ले केलं. तर त्यांची सेल्फी न घेता ते माझी सेल्फी घ्यायला लागले. मग मला समजलं, अरे यार तेरे में कुछ तो भी बात है. मग मी नंतर टायगर श्रॉफला बघितलं, अगोदर तर बघितलंच नव्हतं. अच्छा, संगीत सम्राटचा टायगर श्रॉफ तू आजपासून. थँक्यू सर. काय गाणार आहेस? तर मेलोडीज तयार केलंय
काय मेलोडीज म्हणजे माशप मराठी सॉंगचं काहीतरी. काय केलंय मराठी सॉंगचं? माशप. अच्छा. आज ते आतरो तरी सुरवेणूचे खुनावती तुझ सामोरे जाताना उगा पावळे गुटमती हे स्वप्न से की सत्य मनावे राधा हरून जाई हा उन्हाळवारा प्रीत गुंजते गाणी सांगून जाई या सप्तसुराच्या लाटेवरून साध ऐकुनी होय राधा हे बावरे हरे चिराधा हे बावरे नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे न कळे कसे कोणामुळे सूर लागले मन मोकळे. सर सॉरी काहीच आठवत नाही. ते कळतंय तुझ्या चेहऱ्यावरून. आणि सर रात्रीची झोप सुद्धा नाही. 9 वाजता ट्रेन मध्ये बसलो, सकाळी 6ला उठलो, जागाच नाही भेटली सर. सो त्यामुळे व्हॉइसच काम करत नाही. सगळ्यांना करावं लागतं हे, सगळेच गोथ्रू करतात. नाही पण मी खूप खुश आहे सर, कारण मला संगीत सम्राटमुळे तुम्ही भेटले सर. थँक्यू सो मच संगीत सम्राट. तुझ्यासोबत ऑडियन्स फोटो काढतात ना सगळे. मला तुझ्यासोबत सेल्फी काढायची. टायगर श्रॉफ कधी भेटेल तेव्हा बघू आपण, पण तुझ्यासोबत आज होऊन जाऊ दे. अरे हा सेम आहे रे जवळून, खरंच आहे हा. चल बेटा सेल्फी ले ले रे. भाई इस पे लाइक्स देखना अभी सोशल मीडिया पे. माझं गाणं एखादं कुठलं तरी. तुझ्या रूपाचं चांदण पळतंय मला बेजू द्या. माझं काळीज लागलंय गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय धडल गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय झाडाला. नाही सर, म्हणजे झाडाला म्हणालास तू? सर भीती वाटते. हेच ऐकायचं राहिलं होतं. आणि तू गोड आहेस खूप. थँक्यू. पण म्युझिकली अजून तुला खूप डेव्हलप होण्याची गरज आहे. तर तू अजून गाणं शिक. थँक्यू सो मच. हाय. हॅलो सर. काय तुझं नाव? श्वेता ठाकूर. काय गातेस? गुलाबाची कळी. अरे वा. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोर गाली उतूत चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोर गाली उतूत चालली ओय 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 झडते भिडते जादू नजरेची अशी चढते भिडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्या जीवाला लागते मन विसरून वाहन सैर वैर धावते गुलाबाची कली बघा हळदी न माखली आली लाली लाली गाली उतू उतू चालली. थँक्यू. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे गाणं 3 सिंगर्सने गायलेलं आहे. उर्मिला धनगर, वैशाली सामंत आणि अमित राज. आणि त्या तिन्ही सिंगर्सचे जे त्यांची स्टाईल आहे ती तू स्वतः केलीस. म्हणजे उर्मिलाचे हे गुलाबाची कली ती ओपन गाते फुल, आणि वैशालीजींचा मग तू नंतर तनना तनना ते खूप कंट्रोल केलंस आणि ते खूप आवडलं मला. दादा थँक्यू. मलाही खूप आवडला. तुझा आवाज खूप छान आहे, ओपन आहे. पिचिंगला तुला थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे, पण ओव्हरऑल ॲज अ परफॉर्मन्स मला खूप इम्प्रेसिव्ह वाटला. थँक्यू. काय करायचं तुम्हीच सांगा. म्हणजे तुला मी सांगितलं की आता अजून कष्ट कर आणि पुढच्या वेळेला ये, तर तुला चालेल का? चालेल. हा बात आहे. मला हे खूप स्पिरिट आवडलं. या संगीत सम्राट. संगीत सम्राट.
नमस्कार, मी शरद कुमार राधाकृष्ण दांडगे औरंगाबादहून आलो आहे. वेगवेगळी जी आपल्या देशात वाजणारी वाद्य आहेत ही तबल्याच्या माध्यमातून कशी वाजवू शकतील हा माझा एक प्रयत्न आहे. तो आपल्यासमोर मी प्रस्तुत करतो. तुम्ही कोणाकडे शिकलात? मी आधी माझे आजोबा हां. म्हणजे आम्ही वेरूळचं जे 12 ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर त्याचे पुजारी आणि आजोबा बाबूराव गुरु यांच्याकडे तबला शिकलो. नंतर काशी पंडित येथे गुरु शिष्य परंपरेनुसार स्वर्गीय पंडित प्रकाश महाराजींकडे तबला शिकलो. अरे वा वा. तुम्ही जे म्हणालात ना पहिल्यांदा की तो तानपुरा बंद करा जरा. माझं असं म्हणणं आहे की तबला जो आहे ह्याच्यावरती आयुष्य वेचलं ना तरी ते वाद्य असं इतकं खोल आहे की त्याच्यावर एवढा विचार गुणीजनांनी केलेला आहे आतापर्यंत. बरोबर. म्हणजे पूर्वीचे लोक होते आणि आत्ताची लोक इतका चांगला विचार तबल्यावरती करतायत. तर मला असं वाटतं की तबल्यावरती कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या. कारण काय की सिंपल गोष्ट आहे. एखादा ठेका असेल किंवा मेलडी ज्याला आपण म्हणतो किंवा तबल्यातनं ते अक्षरं काढणं असेल, त्या वाद्याला काय सांगायचं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. कारण तुमचे जे बोल आहेत ते स्पष्टपणे मला ऐकू येत नाहीत. तर त्याच्यावरती तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि मला असंही वाटलं की लईला पण तुम्ही असं चाललं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं अजून तुम्ही त्याच्यावरती काम करा आणि परत आम्हाला छान काहीतरी ऐकवा. ठीक आहे? काही हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी, हळदीसाठी आस सरेली हळवी मनन काठी. हो भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी, हळदीसाठी आस सरेली हळवी मनन काठी. आयुष्य चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. आयुष्य चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. तुला कांदे पोहे आवडतात? हो. मलाही खूप आवडतात. मी का विचारलं तुला माहिती आहे का? तू एवढी बारीक काय आहेस? खाते मी भरपूर. खातेस ना? हो. ती चांगली गोष्ट आहे, कारण गाण्यासाठी खाणं खूप गरजेचं आहे. आणि तू छान गायली आहेस. थँक्यू. मला खूप आवडलं. थँक्यू. अप्रोच तुझा खूप आवडला मला. तुला बघून मला वाटलं नव्हतं की तू इतकी पॉवरफुल गाशील, पण तू पॉवरफुल आहेस. थँक्यू. आणि मी बघतोय की तू या शोमध्ये खूप पुढे जाशील, पण त्याआधी दादाला काय वाटतं ते आपण ऐकूया. खूप छान गायलीस. मी आत्ता सूचना काही करणार नाही आहे, कारण खूप आरामात गायलीस. ईज होतंय तुझ्या गाण्यामध्ये. अतिशय छान गाणं झालं. कुठेही असं वाटलं नाही की आई ग खटकतंय. एका ठिकाणी थोडंसं झालं, पण ते सोडता सगळा एकदम फ्लॉलेस परफॉर्मन्स होता. त्यामुळे तू डिझर्व करतेस मानाचा शेला. मजा आली. मजा आली ओव्हरऑल. हे छान होतं. कोकण कन्या जे होतं ना
अरे यार काय केलं त्यांनी, खूप सुंदर केलं त्यांनी हार्मोनाइज आणि कॉयर, आणि ते खूप पुढेपर्यंत जातील असं मला वाटतं. वाटतंय, मलाही वाटतंय. गोमू माहेरला जाते हो नातवा, तिच्या घोबाला कोपण दाखवा. मला वाटलं होतं की गेल्या वेळेस इतके चांगले बँड्स होते, यावेळेस आता होतं काय, नवीन बँड सगळे, नवीन फेसेस, आणि त्याच तयारीने सगळे येत आहेत. ढोल ढोलकी हुन्नर ही तालाची, अन छुम छुम छनन साथ दिला या घुंगराच्या बोलाची, जमवून असा स्पर्शात मांडतो हीच विनंती आवाजी. आपली पण खूप अवघड आहे यार परिस्थिती, बिकॉज एवढं चांगलं चांगलं ऐकून कुठेतरी नाही म्हणणं पण जड जात आहे. आयुष्य हे चुलीवरल्या कढईत रे कांदे पोहे. ये आज मोरा दिल की तपिश आज है आफताब. जे गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोर गाली उतूत चालली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी नवरी आली. संगीताचा तू दाता तारक तव शुभ नाम, मुरलीधर श्याम. तो टायगर श्रॉफ मजा आली त्याची. व्हेरी स्वीट, अतिशय इनोसेंट आणि गोड मुलगा होता. त्याचा फोटो टाकला तर आता मजा येणार आहे मला सोशल मीडियावर. टाकू का? टाकू शकतोस ना. हो हो, तुझा म्हणजे तुझा भक्त आहे. आता उद्या काय होतंय बघायला पाहिजे. आता हो, उद्या इंटरेस्टिंग, मजा येईल. मजा येईल ना. 100%.